पोटगी देण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय माजगाव कोर्टानं कायम ठेवलेला आहे। मी पहिली बायको असल्याचं सिद्ध झालं असल्याचं यानंतर करुणा मुंडेंनी म्हटलेलं आहे। तर माजगाव कोर्टामध्ये तो जो निर्णय आहे कौटुंबिक न्यायालयाचा त्याला आव्हान देणारी याचिका ही दाखल करण्यात आलेली होती आणि ती याचिका फेटाळण्यात आलेली आहे। करुणा मुंडेंना पोटगी देण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय माजगाव कोर्टाकडून कायम आहे। दरम्यान या निकालानंतर आता करुणा मुंडे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघूया। आज ये जो विजय आहे, सबसे पहिल्यांदा मी शिवबाबा जे माझे देवता आहे परमात्मा शिवबाबा त्यांचा मी खूप खूप मनापासून आभार मानते। न्यायाधीश साहेबांचा खूप खूप हृदयापासून मी आभार मानते। त्यांनी सत्तेची बाजूमध्ये निकाल दिला आणि माझे जे वकील आहे ठोंबरे साहेब त्यांचा मी आभार मानते। चंद्रकांत ठोंबरे त्यांचा मी आभार मानते आणि मीडिया लोकांचा पण मी खूप खूप आभार मानते की आज तुम्ही लोकांनी सगळ्यांनी मला खूप साथ दिला आणि आज ये सत्तेची विजय आहे आणि महिलांसाठी खूप एक इतिहास असणारा हे निकाल आहे। आणि तुम्ही बघू शकता आज 6वी 7वी वेळे मी धनंजय मुंडेला आज तोंडावरती पडलेला आहे आणि आज महिलांच्यासाठी आज महिला खूप भीतीमध्ये असतात की आम्ही खूप असहाय आहे, अबला आहे। महिलांना एक अबलाची दृष्टीमध्ये बघताय लोग, मतलब महिलाओं को बहुत अबला की दृष्टि से देखा जाता है और महिलाएं खुद भी अपने आप को बहुत अबला समझती है। मैं भी कई बार थक जाती हूँ, जैसे आपने देखा है कि मैं कभी कभी मैं मीडिया पे रोने लगती हूँ, चिल्लाने लगती हूँ, कभी कभी फेसबुक लाइव पे चली जाती हूँ। तो ये सब चीजें हैं, कहीं ना कहीं महिलाएं सच्ची में बहुत अबला होती है। पर यदि ठान लिया अपने आप में तो मंत्री क्या, सामने कोई सीएम हो, कोई पीएम हो, हम किसी को भी हरा सकते हैं। बस एक ही शर्त है कि आप सच होना चाहिए। यदि आप सच्चे हो तो आप लड़ो और आपकी जीत सुनिश्चित होगी। और ये जो करुणा मुंडे वर्सेस धनंजय मुंडे ये जो केस चल रहा है, ये एक पूरे भारत में महिलाओं के लिए एक इतिहास, एक न्याय का नवीन पन्ना होने वाला है। इसलिए मैं आज जैसे आप महाराष्ट्र में देखेंगे तो 90% लड़कियां, युवा बच्चियां 25-25 साल की, 25 साल के अंदर की लड़कियां ऐसी घूम रही हैं सड़कों पे जिनके साथ शादी करके पैसे लेके मानसिक, शारीरिक और आर्थिक छळ करके लड़के लोग भाग रहे हैं, पर सिस्टम कुछ नहीं कर रहा है। महाराष्ट्र का सिस्टम आज इतना नीचे गिर गया है कि आज महिलाओं के लिए कोई न्याय व्यवस्था नहीं रह गई है। तो आज मैं जैसे कि सामाजिक काम करते करते मैंने ये भी देखा है कि महिलाओं के लिए बहुत नीचे गिर चुका है। आज महिलाएं बहुत डर दहशत में लाते जूते खा के अपने घरों में जी रही है और डरती है लड़ने से। तो इसके लिए आज मैं उन्हीं महिलाओं को ये संदेश देना चाहती हूँ कि देखिए मैं आपके जैसी साधारण औरत हूँ, पर आज मैं सत्य हूँ, इसलिए मैं लड़ी और मैंने एक मंत्री को हर वेळे धूल चटाई है, हार की धूल चटाई है। इसलिए आप भी लड़िए, डरिए मत, जीतिए। आपको कभी भी मेरी जरूरत लगे तो कभी भी आप बोलिए। विशेष करून तुमची मागणी काय काय होता आणि काय काय कोर्टाने मान्य केलं? जैसे की खालच्या कोर्टामध्ये आपल्याला न्यायाधीश साहेबांनी आमची मागणी 15 लाख रुपयाची होती, पण न्यायाधीश साहेबांनी 2 लाख रुपयाची मेंटेनन्स दिली होती। तो त्याच्यासाठी त्यांनी फेटाळण्यासाठी की ती बायको नाहीये, तिला आम्ही मेंटेनन्स देऊ शकत नाही, ऐसा त्यांनी पिटिशन दाखल केला होता, जे आज न्यायाधीश साहेबांनी त्यांच्या डिसमिस केलेला आहे। मग याचा अर्थ पहिली बायको ही तुम्हीच आहात हे सिद्ध झालेलं असतं? 100% मी ही पहिली बायको आहे हे दुसरीदा सिद्ध झालेला आहे। क्योंकि एक लक्षात ठेवा आणि माझं पिटिशन जे आहे पूर्ण बघा तुम्ही, जे पिटिशन आहे ते मी त्याच्यामध्ये मी एकदम क्लिअर लिहिलेलं आहे की मी धनंजय मुंडेची पहिली बायको 1998 पासून आहे। तो त्याच्यासाठी मला मेंटेनन्स पाहिजे। आज पूर्ण 27 वर्ष मी धनंजय मुंडेचे करिअरसाठी दिलेले आहे, त्यांचे एक घरसाठी दिलेले, त्यांचे 2 मुलाबाळ आहे माझ्याकडे। तो माझा हक्क आहे जे मला पाहिजे आणि हक्क म्हणून जजनी दिलेला मला। कुठे ठरवण्याचा प्रयत्न केला तुम्ही? जे डॉक्युमेंट्स दिले गेले त्यामध्ये खास करून जे इच्छापत्र आहे त्यामध्ये धनंजय मुंडे यांची सही जी आहे ती कुठे ठरवलं असं वकिलांनी सांगितलं, तरी देखील कोर्टाने मात्र ते
वकील जे आहे वकीलचं काम करताय. वकीलच्या कामी हेच असतो की खोटी जे खरी चीज आहे त्याला खोटा ठरणं, खरी चीज आहे त्याला खोटा ठरणं आणि खोटी चीजला खरं ठरणं. तो त्यांनी त्यांची बाजू मांडली. पर जज साहेबांनी जे बघितलेलं आहे, जे आज मी इतका मोठा बंच दिलेला आहे, हा अगोदर आम्ही नाही दिलेला होता, नाही तो त्या दिवशीही आपला निकाल लागला होता. पण खूप चांगला झाला. आम्हाला खूप पेपर गोळा करण्याची वेळ मिळाली आणि 8 दिवसामध्ये खूप पेपर गोळा करून मी इंदोर गेली, तिकडून मी पेपर आणली आणि आता माझे जे शादीचे पूर्ण फोटो वगैरे आहे परली पोलीस स्टेशनमध्ये पण आहे. बहुतेक 11 तारखेनंतर मी परली पोलीस स्टेशनमध्ये माझे जे शादीचे फोटो पुरावे सगळे आहे आयपॅडमध्ये, माझे मोबाईलमध्ये आहे, ते सगळे मी घेऊन मीडियावरती पण ते टाकणार. तुम्ही एक आरोप देखील सकाळी केला की 20-20 लाख रुपये